आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस हे सतीश भोसलेच्या घरी पोहोचलेले आहेत आणि त्यावेळची ही साधी सध्या आपण ही दृश्य पाहतोय, ताजी दृश्य। सतीश भोसले याच्या घरी आष्टीचे भाजपचे आमदार भेट घेण्यासाठी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। सकाळपासून आपण पाहतो अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया बऱ्याच आक्रमक झाल्या याच संदर्भात आणि त्यानंतर सुरेश धस यांनी सुद्धा सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे त्या संदर्भात आणि आमदार सुरेश धस आता सतीश भोसले याच्या घरी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। वन विभागाने त्यांचं घर तोडलं तेव्हा घाई केली नाही का असा सवाल सुद्धा सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला होता आणि झापेवाडीमध्ये आता बीडच्या आष्टीमध्ये शिरूरमध्ये सुरेश धस हे सतीश भोसलेच्या घरी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। सतीश भोसलेच्या कुटुंबियांशी ते संवाद सुद्धा साधतील। आपण पाहिलं सतीश भोसले याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी माध्यमांना दिलेली आपण पाहिली आणि त्यानंतर आता ही सध्याची दृश्य आहेत बीडमधून। आमदार सुरेश धस हे खोक्याच्या घरी गेलेले आहेत आणि जे वनविभागाच्या हद्दीमधलं घर सतीश भोसले असं पाडण्यात आलं त्याची पाहणी सुद्धा नुकतीच त्यांनी केलेली आहे। त्याचाच आढावा घेण्यासाठी सतीश धस गेलेले आहेत आणि आमदार सुरेश धस हे काही वेळातच कुटुंबियांशी सुद्धा बोलतील। ते काय बोलतात याकडे सुद्धा लक्ष असेल, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। याचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस हे सतीश भोसलेच्या घरी गेलेले आहेत। सतीश भोसले हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि सध्या त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र आष्टीचे भाजपचे आमदार सतीश भोसलेच्या घरी आढावा घेण्यासाठी गेलेले आहेत, कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत। मात्र सतीश भोसलेचं घर पाडलं त्यात घाई केली नाही का असा संतप्त सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला होता। त्याचे सुद्धा बरेच पडसाद उमटले आणि त्यानंतर ही जी घरावर कारवाई करण्यात आलेली होती सतीश भोसलेच्या घरावर बुलडोझरने, त्यानंतर आता आमदार सुरेश धस खोक्याच्या घरी दाखल झाले। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण ही ताजी दृश्य पाहतोय। आमदार सुरेश धस हे सतीश भोसलेच्या घरी पोहोचलेले आहेत, कुटुंबियांशी काही बातचीत झाली आहे का? आता त्यांनी पाहणी केलेली, आता ते आपण थेट दृश्यांमध्ये पाहू शकतो की हे सर्व जो सतीश जो उर्फ खोक्या भोसले याचं जे कुटुंबीय आहे या ठिकाणी आणि या महिलांशी आता आमदार सुरेश धस हे वार्तालाप करतायत। त्यांनी सर्व पहिले या ठिकाणी जे आले आणि ज्यांनी वन विभागाने जी त्यांच्या घरावरती कारवाई केली होती त्या खोक्याचा जो ऑफिस होता तो पाडला होता, हे सर्व ठिकाणची त्यांनी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आता ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांचं कुटुंब बसतं त्यांच्याशी ते चर्चा करतायत। सर्व प्रकरण काय आहे, इथं काय घडलं होतं, वन विभागाने काय काय केलं, या सर्व ज्या गोष्टी आहेत आता त्यांच्या घरच्यांकडून जाणून घेत आहे। श्रद्धा, अगदी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते सचिन। तर आपण पाहतोय आमदार सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचलेले आहेत आणि पाहणीसाठी धस पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा